आलेली आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याला आणि विशेष असं आहे की 350 वर्ष शिवराज्याभिषेकाला झालेले आहेत आणि तोच सोहळा आम्ही आज इथे सेलिब्रेट करणार आहोत, साजरा करणार आहोत। तर त्यासाठी आमची टीम ही रेडी आहे, पूर्ण ढोल ताशात टीम रेडी आहे आणि मध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे, चित्रप्रदर्शन देखील आहे। आणि मी इथे घेऊन आलेली आहे जिजाऊ आणि हा आहे माझा बाल शिवा। तर आता आपण मध्ये जाऊया। पूर्व तयारी इथे येऊन सर्व असे पेटे वगैरे लावतायत आणि जे काही राहिलेलं आहे ते करतायत चांगलं। तर आता आपण ऑडिटोरियममध्ये हॉलमध्ये आलेलो आहोत आणि इथे बघू शकता अशी अरेंजमेंट आहेत। आम्ही थोडं लवकर आलेलो होतो त्यामुळे बऱ्याचशा चेअर्स रिकाम्या आहेत। आता पब्लिक येण्याची सुरुवात झालेली आहे। हे आहे मेन एंट्रन्स। इथे बघू शकता बरेचशी अशी अरेंजमेंट आहे, स्टॉल आहेत, बुक स्टॉल पण असणार आहेत इथे आणि फूड स्टॉल देखील असणार आहेत। पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे सेल्फी पॉईंट, इथे तुम्ही सेल्फी घेऊ शकता। आणि आता आपण आलेलो आहोत हॉलमध्ये। तर हॉलमध्ये अशी अरेंजमेंट आहे पूर्ण। हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, खूप छान असं शिवराज्याभिषेक सोहळा दुबई येथे झालेला आहे। तर तुम्हाला नक्की आवडेल। सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर लगेचच आत्ताच करून टाका। हे आहे बुक स्टॉल आणि इथे बुक्स आहेत आणि जेवढ्या कॉपीज इथे होत्या 100च्या वरती कॉपीज ह्या सेल झालेल्या आहेत। सर्वांनी बुक्स घेतलेले आहेत। हा आहे माझा बाल शिवाजी आणि हे आहेत मनोज सर बाल शिवाजीला नमस्कार करताना। मनोज सरांनी देखील शिवजयंतीला अतिशय उत्तम असे शिवाजी महाराज साकारले होते। तर इथे आता सर्वांचे आवडते अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे सर त्यांची एंट्री होत आहे। तर आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल कोल्हे सर, इतिहास संशोधक केतन पुरी सर आणि शिवशाहीर मुकुंदा भोर पाटील सर हे आलेले आहेत। त्यांची एंट्री झालेली आहे आणि आता कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे। मागे एकदम छान प्रदर्शन भरलंय, मी विसरूनच गेलो मला यायचं आहे। काय सांगताय? हो ना, काय जबरदस्त आहे बरं। म्हणजे मला असं वाटलं की मी रायगडावर की काय, बोल ना ताई। हो, मलाही अगदी तोच फील आलाय आणि सर्वांना शिवराज्याभिषेक 2023 दुबई वर्ष पहिले सर्वांना सह्याद्री एवढ्या शुभेच्छा। आमच्या शुभेच्छा लेट आहेत पण हृदयातनं थेट आहेत। चलो तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, राज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। सर्वांना शुभेच्छा। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। 7 काळजाच्या आत जपून ठेवावा असा आपला राजा, आपला बळीराजा आणि त्याचा वारसा चालवणारे जगभरात पसरलेले शेतकऱ्यांची मुलं तुम्ही आम्ही सर्वजण इथे दुबईमध्ये जमलेलो आहोत आणि पहिला दुबईतील शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत। प्रश्न स्वतः राजा होण्याचा नव्हता, प्रश्न 18 कबर जातीला सोबत घेऊन 12 बंधुदारांना सोबत घेऊन रयतेला एक छत्र देण्याचा होता। रयतेला छत्र देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं। शिवराय म्हणजे स्वातंत्र्य व स्वातंत्र्य म्हणजे शिवराय, इथं समजतं।
चला तर आपण कार्यक्रमाची सुरुवात आज उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या अतिथींना आणि सहयोजकांना बोलून दीप प्रज्वलने करूया. दीप प्रज्वलन झाले का? हो. ओके, आपण जिजावंदना करूया. जिजावंदनेला सुरुवात करू. जिजा माऊली गे तुला वंदना. सुरुवात ही छान अशा जिजाऊ वंदनेनं झाली. जिजा माऊली गे तुला वंदना. पती भूपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित. त्यानंतर मानवंदना देण्यात आली. शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश कुळवाडी भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथे हॉलमध्ये मागच्या साईडला शिवाजी महाराजांचं दुर्मिळ असं चित्र प्रदर्शन लावलेलं होतं. हे चित्र प्रदर्शन इतिहास संशोधक केतन पुरी सरांनी लावलेलं होतं. त्यांचं या अगोदर रायगडावर आणि मुंबईमध्ये देखील चित्रप्रदर्शन झालेलं आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. इतिहास संशोधक केतन पुरी सर आहेत आणि त्यांच्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे सर आहेत. केतन पुरी सर हे सर्व चित्रांविषयी, शिवाजी महाराजांच्या चित्रांविषयी माहिती देताना तुम्ही इथे बघू शकता. हे आहे चित्रप्रदर्शन. शिवाजी महाराजांचं हे चित्र कधी काढलेलं आहे त्या संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन ही बाजूला एका पेपरवर आहे आणि अतिशय छान अशी माहिती आहे आणि दुर्मिळ असे चित्र आहेत. हे आपण कधीही न पाहिलेले. तर ते प्रदर्शन इथं केतनपुरी सरांमुळे आम्हाला इथे बघण्यात आलं आणि या माध्यमातून खरंच खूप अशी छान अशी माहिती आम्हाला मिळाली. तर या छायाचित्र प्रदर्शनाबद्दल खरंच केतनपुरी सरांचे खरंच खूप आभार. छत्रपती संभाजी महाराज त्या छायाचित्र प्रदर्शनासोबत इथं लहान मुलांनी चित्र काढलेले एक दिवस अगोदर चित्रकला स्पर्धा झालेली होती. तर विषय शिवरायांचाच होता अर्थात. तर ते देखील लहान मुलांची क्रिएटिव्हिटी देखील इथं दाखवलेली आहे. मला काही बोलायची गरजच नाही आहे कारण की आता स्टेजवर येणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे सर आणि आपण त्यांना ऐकणार आहोत. छत्रपती या मालिकेने मराठी मालिकांच्या इतिहासात स्वतःचे गौरवपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका ती केली डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे यांनी. ही भूमिका करत असताना डॉक्टर अमोल जय
छत्रपती मराठा साम्राज्याने आज दुबईमध्ये हा जो शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केलाय त्यासाठी म्हटली ती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची वंदना म्हटली. ही सगळी जी साम्राज्य होती ती राजांची होती, ती सम्राटांची होती. आणि माझ्या राजांचं राज्य हे खरं रयतेचं राज्य होतं. त्या राज्याला नैतिक अधिष्ठान होतं आणि म्हणून 350 वर्ष उलटून गेली तरी अजूनही तो अभिमान आमच्या काळजात तसाच टवटवीत आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि हे कारण आहे हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावरती अनेक पोवाडे आहेत. आणि जसं साहेबांनी सांगितलं की साहेब अभिनय करतात. इतिहास संशोधकांचं काम आहे इतिहास शोधून काढणं. त्यानंतर स्टेजवर आलेले आहेत शिवशाहीर मुकुंदा पाटील सर आणि छान असा पोवाडा आपण आता ऐकणार आहोत. हे आमचं काम आहे. आता नाना पाटील, आपण त्या नाना पाटलांचा एक पोवाडा घेऊयात. बघा, क्रांतिसिंह नाना पाटील कोण होते? सातारचा ढाण्या वाघ क्रांतिसिंह नाना पाटील. या नाना पाटलानं सातारला कुंड थोपटून दंड प्रखर ज्वालामुखी झाली तयार. प्रखर ज्वालामुखी झाली तयार. स्थापन केलं प्रति सरकार जी जी जी. स्थापन केलं प्रति सरकार जी जी जी. अरे या क्रांतिसिंह नाना पाटलानं सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रति सरकार स्थापन केलं. इलाज रहा जी जी, लावला दाढी इलाज रहा जी जी. पाठी मागणं येणारी पोलीस पार्टी नाना पाटलानं पाहिली आणि नाना पाटला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझा स्वामिनीचा ग्रुप हा परफॉर्म करताना. इथे मी माझ्या बाल शुभासोबत येत आहे. त्यानंतर लगेचच मी फेटा वगैरे घालून माझ्या ग्रुपला जॉईन झाले.
आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे सरांनी आमच्यासोबत थोडी चर्चा केली आणि आमच्यासोबत त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घेतला आणि पहिलं UAEमधलं महिला ढोल ताशा पथक अशी त्यांनी इन्फॉर्मेशन त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या फॉलोअर्सला त्यांनी दिलेली आहे. आणि खरंच हा खूप प्राऊड असा मुवमेंट होता. सोने पे सुहागा जसं म्हणतात तसं आम्हाला होतं. इथे शिवराज्याभिषेक सोहळा होता, तिथं आम्ही परफॉर्म करणार होतो आणि तिथे अमोल सरांनी आम्हाला ॲप्रिशिएशन दिलं. हे खरंच खूप मोठं होतं. त्यानंतर इथे एक छोटासा ब्रेक होता आणि ब्रेकमध्ये पूर्ण बाहेर स्नॅक्सची खाण्याची सगळी सोय केलेली होती. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये भेळ आहे, वेगळ्या प्रकारची भेळ आहे आणि स्नॅक्स पण आहे, थोडं चिवडा वगैरे, आईस्क्रीम पण आहे. इथे वडापाव, चहा सर्वच आहे. आणि इथे नूडल्स आणि बाकीचे देखील पदार्थ आहेत. पाणीपुरी देखील आहे इथे, मस्त अशी पाणीपुरी आहे पाणीपुरी लवर्ससाठी. तर सर्वच असं होतं सरांसोबत चर्चा करताना मी. आणि यानंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, गाण्याचे पण कार्यक्रम झाले. तर त्यापैकी हे मिलिंद सरांचं गाणं, हे अतिशय सुंदर असं छान गाणं झालं त्यांचं. त्यानंतर जेवढे पार्टिसिपेंट्स होते त्यांचा सन्मान करण्यात आला एक ट्रॉफी देऊन, आणि छान अशी ट्रॉफी आहे. त्यानंतर एक ग्रुप फोटो सेशन झालं आणि परत एकदा स्वामिनी ढोल ताशाचं वादन झालं आणि सर्व पब्लिकने खूप एन्जॉय केले. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता आता की पब्लिक पूर्ण असं नाचतीये ढोलच्या आणि ताशाच्या तालावर. सगळ्या पब्लिकने खूप एन्जॉय केलं आणि शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय उत्तमरित्या छान पार पडलेला आहे. तुम्ही आता बघितलंय, तुम्हाला देखील हा शिवराज्याभिषेक सोहळा नक्कीच आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. कारण की 350 वर्ष झालेली आहेत शिवराज्याभिषेकाला, त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच विशेष होता आणि खूप छान पद्धतीने झालेला आहे. वेल ऑर्गनाइज्ड होता, खूप मस्त झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. आता 1 तास तरी आम्हाला लागणार आहेत घरी जायला, त्यामुळे मग भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लगेचच. ओके, चलो बाय बाय.